बात करें मनीष भारती टेनिस क्रिकेट की, तो ओपनर में हाई प्रोफाइल ओपनर के नाम से जाने जाते हैं। शाहिद शेख हो, थॉमस डाइस हो, सुमित डिगले हो, कई नाम हैं। नॉन स्ट्राइक पर है। खेल की शुरुआत अजीम अब्दुल्ले का इशारा, करेश मात्रे वाल ऑफ भादवाड़। गेंदबाजी के लिए रंजीत पराठे। पहली गेंद खींच के मारा है, पुल और पावरफुल 6 रन। व्हाट अ स्टार्ट फ्रॉम गब्बर ऑफ टेनिस क्रिकेट शाहिद शेख, सॉरी करेश मात्रे वाल ऑफ भादवाड़। फॅन्टॅस्टिक स्टार्ट ऑफ सेकंड डे जी स्टार्ट दिलेली आहे करेश म्हात्रेने, आणि काय सेट होऊन आलाय, कुठलीच वाट न पाहता प्रतिस्पर्धी संघाची वाट लावायची तोच उद्देशाने बाळगला आणि खूप चांगला क्रॉस बॅटल स्ट्रोक त्याने खेळला. मिड विकेट क्लिअर केलाय, फक्त मैदानच नाही तर कंपाऊंड वॉल सुद्धा क्लिअर करताना एक दिमागदार षटकार करेशच्या बॅटमधून. कमाल का स्ट्रोक खेला था, छोटी गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था करेश मात्रे ने। सिक्सर से खाता खुला। रंजीत पराठे ऑफ स्टंप के बाहर, प्रेशर वाइड। रणजित फराटे पुण्यातलं एक मोठं नाव आहे. मागच्या 2 वर्षांपासून त्याची जिद्द, संघर्ष सातत्याने आपण पाहतो आणि त्याचमुळे त्याची वर्णी TDPL मध्ये ॲज अ आयकॉन म्हणून लागलेले. पण त्याचं स्वागत षटकाराने केले, त्याचमुळे लाईन चेंज करण्यासाठी त्याने प्रयत्न केला, पण व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 7. रंजीत पराठे करेश मात्रे को स्लाइस किया है, बैकवर्ड पॉइंट की तरफ से गेंद तेज आउटफील्ड पे सरक रही है और बाउंड्री लाइन पार कर गई। 4 रन। आउटसाइड एज आणि त्यानंतर बॉल बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमधून बाहेर निघाला. 3 शतरक्षक बॉलला चेस करत होते, पण मात्र त्यांचा चेस काय पूर्ण झाला नाही. त्याचमुळे आता खूप चांगला खेळ खरं तर सुरेश बाळमामा म्हात्रे प्रतिष्ठान या संघाकडून पाहायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि चांगली स्टार्ट करेशने दिले. 1 षटकार 1 चौकार त्याच्या नावावर आणि सांगी धावसंख्या बिनबाद 11. केतन तरे फैम टीम में सुरेश बालियामामा प्रतिष्ठान टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है। रंजीत चले, बैकफुट पे गए, पंच किया है, क्या पहुंच पाएंगे खिलाड़ी? व्हाट अ कैच! कैचेस विनिंग मैचेस, बहुत जबरदस्त कैच पकड़ा है, कमाल का कैच, और आउट हो गए यहाँ पे करेश मात्रे। आउटसाइड द ऑफ स्टंप, आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी पंच केले बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन डीप मध्ये तैनात होतं आणि एक इझी चान्स होता. त्याचमुळे कधी कधी थांबावं लागते. प्रत्येक बॉल काय सीमारेषेच्या बाहेर जाणार नाहीये आणि कुठेतरी तेच विसरला होता करेश मात्रे. जाळ्यामध्ये अडकवलंय रणजित फराटेने. पहिल्या 2 चेंडूंचा वचपा त्याने काढलाय आणि पहिला धक्का सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान या संघाला बसतोय. करेश बॅक टू डग आउट ऑन 10. धावसंख्या 11. 1 गडी बाद. देखिए पावर प्ले का पहला ओवर चल रहा है, मनीष पाटिल और 2 खिलाड़ी सर्कल के बाहर रहते हैं। आप उनको कैच थमाते हैं तो ये साफ जताता है कि आपके शॉट में नहीं था दम, आप कहीं ना कहीं कम पड़ गए। खूप दुरून खेळला. हाफ ट्रॅकर होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ ठेवला होता रणजितने, कारण पहिला बॉल जो रीच मध्ये होता तो सीमारेषेच्या बाहेर गेला. त्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टंपचा अटॅक त्याने सुरू ठेवला. त्यानंतर बॉल बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमधून बाहेर निघाला. पण पुन्हा एकदा त्याने त्याच ट्रॅकवर करेशला खेळवण्याचा प्रयत्न केला. जर स्टंप टू स्टंप अटॅक केला, बॉडी लाईन अटॅक केला, कुठेतरी त्रास होऊ शकतोय आणि म्हणूनच त्याने बॉलला शरीरापासून दूर ठेवलं करेशच्या. पण यावेळेस मात्र बॉलला अटेम्प्ट केला. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित करेश विसरला होता की डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे आणि त्याचमुळे फलंदाज बाद झालेला आहे. आणि पहिला धक्का. आतापर्यंत हे षटक दोन्ही संघाच्या बाजूने इक्वल पुढे सरकते. नए बैटर मैन फ्रॉम शाहपुर कल्पेश जाधव। कल्पेश जाधव भी कमाल के खिलाड़ी हैं, लेकिन पराठे विकेट लेने के बाद देखना है पलटवार करते हैं, यानी फ्लाई स्लिप, बैकवर्ड पॉइंट, कवर पॉइंट है, मिड ऑफ है, मिड ऑन घेरे के अंदर। कल्पेश को ऑफ स्टंप के बहुत बार गेंद कर बैठे थे वाइट। सातत्य पाहायला मिळते रणजित फराटेचं, पण यावेळेस बॉलिंग करणाऱ्या टीमने रेफरल आलेले आहे. ओरिजिनल डिसिजन व्हाईट बॉल आहे. पाहूया या ठिकाणी आपण स्ट्रॉंग रूम मध्ये येतोय GTC लाईव्हच्या. अगला मुकाबला आप देखने जा रहे हैं SSCC डोंबिवली, साई शेलार और नीलेश मात्रे। फेम टीम है पैरामाउंट RMC इंफ्राटेक, विशाल पाटिल फेम टीम। देखना है कि तीसरे अंपायर को कॉल किया है, वहां पे फील्डिंग साइड ने हर टीम को 2 रिव्यू है।
और तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है। स्वागत है आप सभी का सुहानी शाम में। कभी सुबह तो कभी शाम ले गया मुझसे, तुम्हारा इश्क कहीं काम ले गया मुझसे। ये शाम आपके नाम TDPL सीजन 4 की। देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय। वाइड बॉल। एक रिव्यू अब फील्डिंग साइड का खत्म हो चुका है। मौलिक 11 मेगा वाकबिल का 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पे पहुंचा है। 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। सुरेश बाल्या मामा प्रतिष्ठान। रंजीत पराठे लंबा कद है, रिदम में जाते हुए कल्पेश को पंच कर दिया है। अब की बार मौका नहीं है। गेंद सीधी केतन तरे के पास, कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। इतकी जास्त विड्थ आपण देऊ शकत नाही कल्पेशला, कारण स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज आहे. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते. ओव्हर द विकेटनं रणजित फराटे आणि त्यानंतर बघा ऑफ स्टंपच्या बाहेरचा हाफ ट्रॅकर होता. संदीप माले बाउन्सचा अंदाज घेतला आणि त्यानंतर स्लॅश करताना बॉलला पाठवलाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. या ठिकाणी 4 धावा मिळतील आणि आतापर्यंत महागडं षटक राहिलेलं आहे रणजित फराटेचं. धावसंख्या झाली 16. विद दे बैठे थे वहां पे हाथ खोलने की जगह। इस मरतबा उछाल दिया है, पीछे खिलाड़ी है वाइड स्ट्रॉन्ग ऑफ पे। ओ माय गॉड व्हाट अ एफर्ट, लेकिन कैच छूटा, सपना टूटा। बहुत बढ़िया एफर्ट रहा था वहां पे। कोशिश भी की थी गेंद को अंदर फेंकने की, उसके बाद दोबारा कैच करने की, लेकिन आखिरकार कैच छूटता हुआ। जीवन दान मिला है कल्पेश को, दूर से खेला था। वाईड ऑफ वॉली होती आणि त्यानंतर बॉलला ड्राईव्ह केले. लॉंग आपला अगदी तैनात होते, जास्त काही मेहनत करण्याची गरज नव्हती, पण थोडंसं कठीण करून बसले. कॅच कंप्लीट करू शकले असते, पण हाफ चान्सेसमध्ये कुठेतरी अडकून गेले आणि त्याचमुळे एक संधी मिळालेले फलंदाज कल्पेशला. दरम्यान धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 17. इस मरतबा बहुत खूबसूरत कलाइयों का उपयोग टक करते हुए ऑन साइड में शाही शेख। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन 1 ओवर की समाप्ति के बाद। पहिल्या षटकाचा आपण आढावा घेतला तर रणजित फराटे व्यवस्थित मैदान ओळखताना थोडे कमी पडले. जरी त्यांनी 2 ऑपॉर्च्युनिटीज क्लिअर केल्या होत्या, एका ऑपॉर्च्युनिटीवर करेशला त्यांनी परतलं, त्यानंतर अजून एक संधी मिळाली होती. कल्पेश सुद्धा परतू शकले असते, पण त्या ठिकाणी नियतीची साथ कल्पेशला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ जरी संपलाय, पण पहिल्या षटकावर नाव कोरलेलं आहे सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान या संघाने, कारण धावसंख्या आहे पहिल्या षटका समाप्तीनंतर 18 धावा 1 गडी बाद. त्याचमुळे आता अपोजिट एंड बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार होत आहे, ते म्हणजेच अमरेश यादव. अमरेश यादव को मोर्चे पे लगाया गया है। आज शाम की शुरुआत ही बहुत धमाकेदार रही। पहली गेंद पर करेश मात्रे ने चाबुक शॉट खेला। शाम बहुत सुहानी हो चुकी है, सूरज अब डूबने की तैयारी में। TDPL सीजन 4 आप तक लाए। हैदराबाद में 4 मीनार, लेकिन TDPL के 3 मीनार। तेजस पाटिल, जल्पेश भुईर और सुशील पाटिल। खेल की शुरुआत अमरेश यादव के लिए जो फील्ड पोजीशन है ऑफ साइड पे बिल्कुल एक सर्कल बना दिया गया है। समय आपको पहले 5 ओवर के लिए 30 मिनट का है, 6 ओवर के लिए 35 मिनट का है। अमरेश यादव सामना करेंगे शाही शेख। बैठक खेला है, गेंद हवा में जरूर है, विकेट एरिया है, क्या कोशिश हो रही है। ओ माय गॉड, मौका भी दिया लेकिन चौका। लेकिन ये बहुत मुश्किल अवसर था, बहुत मुश्किल अवसर था। यहाँ पे एफर्ट को सलाम है, लेकिन चौका आता हुआ। जबरदस्त फील्ड सेटअप या ठिकाणी जरूर सेट केलेला आहे, पण क्षेत्ररक्षक सुद्धा जिकरीचेच प्रयत्न करतायत.
खूप चांगलं संघर्ष पाहायला मिळाला. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट नंतर बॉल त्याच्या शरीराचा संपर्क होऊन सीमारेषेच्या बाहेर गेला, पण कौतुक आहे क्षेत्ररक्षकाचा, त्याने प्रयत्न केले. 4 मिळाला, धावसंख्या पोहोचते 22 वर. 22 रन हो चुके हैं. शाहिद शेख 5 पर. बहुत खूबसूरत कलाइयों का उपयोग टक करते हुए ऑन साइड में फील्डर मौजूद है पीछे. 1 रन आता हुआ. 23 रन एक खिलाड़ी खोने के बाद. स्वागत है आप सभी का TDPL सीजन 4 में. सिस्टमॅटिक क्रिकेट शाहीदचं पाहायला मिळते. या अगोदर करेशने घाई केली, तो बाद झाला. त्यानंतर कल्पेश सुद्धा एकदा बचावले, आणि त्याचमुळे आपलं खेळपट्टीवर थांबणं किती महत्त्वाचं आहे ते जाणताना शाहीद सुद्धा प्रत्येक बॉलचं मेरिट ओळखून खेळतोय. यावेळेस बॉटमहँडचा वापर करून बॉलला टर्न केलं, एक सिंगल कंप्लीट केलं, स्ट्राईकवर कल्पेशला आणलं. धावसंख्या खूप चांगल्या पद्धतीने वेगाने पुढे सरकते. दोनों बल्लेबाजों को जीवनदान मिला है. इस मर्तबा ऑन दी राइज फोर्स कर दिया है. गेंद सीधी लॉन्ग ऑन पे वाइडिश में 6 रन. बहुत ताकत होना चाहिए. आणि ती आहे. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता आणि त्याचमुळे सरळ बॅटचा वापर करताना एक मॅसिव्ह हिट ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून त्याने कव्हर केलं, आणि कल्पेश आता सेट झालाय. खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या वेगानं धावफलक पुढे नेतोय. अमरीश यादव फिर से ड्राइव किया, आड़े बल्ले से काऊ कॉर्नर पे जाके गेंद को उठाया है. 1 रन. देखिए TDPL में पावर प्ले का जो हाईएस्ट टोटल है वो 37 है, और ये सारा लेखा जोखा हम तक पहुंचा रहे मैंने गोल्डन फिंगर हमारे ऑफिशियल स्कोरर बिपिन दुबे. लो फुल टॉस होता आणि त्या फुल टॉसला आरामात खेळून काढलं. लॉंग ऑनच्या झोनमध्ये स्ट्राईक रोटेट केली, जे खूप महत्त्वाचं आहे. डॉट बॉल्स येता कामा नाही हीच काळजी फलंदाज घेत आहेत. अमरीश यादव, शाहिद को ये उनका स्ट्रॉन्ग जोन है. व्हाट अ स्ट्रोक. जाजिबुल नजर ऑफ ड्राइव ऑन द राइज खेला है, लॉन्ग ऑफ के ऊपर 6 रन. शाहिद आतापर्यंत थोडेसे थांबले होते कदाचित या क्षणासाठी. या अगोदर चौकार त्यांच्या वतीने पाहायला मिळाला, पण आता त्यांच्या टप्प्यात आला आणि त्यांनी मग कार्यक्रम षटकार खेचून केला, आणि आता पूर्णपणे हे दोन्ही फलंदाज लईमध्ये आलेले आहेत, आणि एक चांगल्या स्ट्रॅटेजीने सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान हा संघ खेळतोय. केतन तरे काफी खुश हैं. व्हाट अ स्ट्रोक, शॉट ऑफ इवनिंग. ये क्लास है शाहिद शेख का. स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ रिकॉर्ड बनते टूटने के लिए. 36. इस मर्तबा चॉप कर दिया गैप में, गली की बगल से तेज आउटफील्ड है. 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं. फ्लैशी चॉप स्ट्रोक खेला था, जानबूझ के बल्ला फेंक दिया था. 2 रन. तो रिकॉर्ड बनते हैं टूटने के लिए. पावर प्ले में नया कीर्तिमान बना है. 38 रन आए. व्हाट अ स्टार्ट. फ्लाइंग स्टार्ट हम देख रहे हैं सुरेश बाल्या मामा प्रतिष्ठान की. 2 षटकं संपलेली आहे. जसा आपण उल्लेख केला की रेकॉर्ड बनतात तुटण्यासाठी, आणि तोच रेकॉर्ड कालचाच तुटलेला आहे. कल्पेश 12 वर आणि शाहिद 14 वर, आणि जरी करेश मात्रे बाद झालेले आहेत तरी सुद्धा तितकं नुकसान झालं नाही आहे सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान या संघाचं. कल पावर प्ले में आदित्य प्रिया लॉजिस्टिक ने मैग्निफिसेंट नवी मुंबई के सामने 2 ओवर में 37 रन बनाए थे, जब भावेश नाइक और मयूर दातिलकर ने मोर्चा संभाला था. बहरहाल आज मोर्चा संभाल रहे हैं कल्पेश यादव और शाहिद शेख. ये आप देख सकते हैं. खेल की शुरुआत होती भी, और गेंदबाजी में एक और परिवर्तन. मैन फ्रॉम शाहपुर श्रावण डोंगरे को मोर्चे पे लगाया गया है. सामना करेंगे उनका कल्पेश यादव. ये भी शाहपुर को बिलोंग करते हैं. यही तो खासियत है TDPL की. कभी आमने सामने भाई भाई. श्रावण डोंगरे, ओह कटर. टिप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला था. पर्याय तुमच्याकडे खूप आहेत, त्याच पर्यायांचा वापर तुम्हाला करायला लागेल. लेग कटर होता, खूप चांगला अँगलने तो बॉल टर्न सुद्धा झाला, आणि पहिल्या चेंडूवर श्रावणने
कल्पेशला थांबण्याचाच इशारा दिलेला आहे आणि जे खूप महत्वाचं होतं मौलिक 11 मेगा वाघवी या संघासाठी. श्रावण इस मरतबा ऑन द राइज खेला है, मस्तक पे दस्तक नहीं, व्हाट अ कैच. तालियां होना चाहिए इस खिलाड़ी के लिए. देखिए उन्होंने जो जंप लिया है ना, उसका टाइमिंग देखिए. कैचेस विनिंग मैचेस. बाहेरचा बॉल दुरून खेळलाय, क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफला रणजित फराटे हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. त्याचीच कुठेतरी प्रचिती मैदानाच्या आतमध्ये देत आहे. जरी गोलंदाजी करताना त्यांना तितका सूर गवसला नाही, पण क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत मी माझ्या संघाची मदत करेन तेच पाहायला मिळालं. जबरदस्त एफर्ट्स रणजित फराटेचा. देखिए श्रावण डोंगरे ने उन्हीं की गेंदबाजी पे वहीं कैच छोड़ा था, लेकिन रंजीत पराठे ने गलती नहीं की. विकेट नंबर 2 गिर चुका है सुरेश बालियामामा प्रतिष्ठान का और स्कोर है इस वक्त 38 रन. नए बैटर मैदान में आए विश्वजीत ठाकुर, टेनिस क्रिकेट के हार्दिक पांड्या के नाम से जाने जाते हैं. हालांकि उनके इलाके में उनको ज़रूर कहा जाता है. पाकिस्तान और भारत का जो मैच हुआ था शारजा में, उसके मैन ऑफ द मैच. पहली गेंद बहुत ही क्रैकिंग पंच स्ट्रोक, एक्स्ट्रा कवर में 4 रन. नाम तो सुना होगा, नाम है ठाकुर. शोधला आणि इतक्या वेगाने तो बॉल गेला की क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहिले. आणि काय सुरुवात या डावाची विश्वजितने दिलेली आहे. प्रत्येक फलंदाज येतोय आणि काहीतरी घेऊन येतोय. जरी विकेट डाऊन होतोय पण तरी सुद्धा संघ डाऊन होत नाहीये. सुरेश बाळाबाबा मात्रे प्रतिष्ठानचा चौकार येतोय आणि धावसंख्या पुन्हा एकदा सुरू झाली संघाची. देखिए चमाट स्ट्रोक खेला था, लेकिन आपने कहा कुछ लेके आता है. शाहिद शेख ने शायद आदेश दिया कि जब तक सूरज नहीं डूबता है आपको अटैक करना है. शाहिद के पास बहुत अनुभव है. डोंगरे की गेंद अब भटक गए, वाइड. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 43 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. फलंदाज जेव्हा तुमच्यावर हवी होतात अशा वेळेला प्लॅन बी यूज करायचे असतात थोड्या वेळासाठी. पण या ठिकाणी पाहूया श्रावणचा हा प्लॅन वर्कआउट होतोय का. तुर्तास 1 विकेट जरी त्याला मिळालंय पण तरी सुद्धा एक चांगली स्ट्रॅटेजी विश्वजीतची पाहायला मिळते. श्रावण डोंगरे विश्वजीत को फिर छोड़ा, फिर वाइड. देखिए कहीं ना कहीं बचने की कोशिश कर रहे हैं. हालांकि बहुत बड़े ऑलराउंडर है श्रावण डोंगरे, लेकिन क्रिकेट में बच के नहीं डट के मुकाबला करना होता है, क्योंकि जो डर गया वो घर गया. एक्झॅक्टली आपण या स्पर्धेत सहभाग का घेतलाय हे देखील तुम्हाला मनात ठेवून खेळ करायचा आहे. आणि पाहूया श्रावणकडून प्रतिहल्ला चढवला जातोय का. आगे रखी हुई गेंद, बढ़िया ऑन ड्राइव, कारपेट के जरिए डीप मिड ऑन में गेंद को उठाया. 1 रन. विश्वजीत पहुंचे 5 पर, कुल स्कोर को पहुंचा दिया 45 रन 2 विकेटों के नुकसान पे. लो फुल टॉस होता, बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल मिड ऑन क्रॉस करताना पाहायला मिळालाय. आणि हे देखील खूप महत्वाचं आहे. आपण जर पूर्ण स्कोरशीटवर पाहिलं तर जवळपास मला एकच डॉट बॉल दिसतोय, जी एक चांगली स्ट्रॉंग बाजू आहे सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान या संघाची. केतन तरे अभी तक बहुत खुश हैं, लेकिन ये पहली बारी है. शाहिद को कॉपी बुक स्टाइल में पुश किया गेंद को मिड ऑफ पे. 1 रन. शाहिद कहीं ना कहीं एंकर रोल अदा कर रहे हैं. उनको पता है कि वो कभी भी हाथ खोल सकते हैं. और कुल स्कोर 46 रन 2 विकेटों के नुकसान पे. सूरज अब डूबने की तैयारी में. विश्वजीत ठाकुर ऑन स्ट्राइक. धीमी गेंद लॉप कर दिया है, फिर पराठे गेंद के नीचे, फिर आउट हो गए विश्वजीत ठाकुर. शकर की गोली दी है उनको, कट्टर गेंद की थी, उंगलियां फेरी थी, पढ़ नहीं पाए थे विश्वजीत ठाकुर.
तर रणजित फराटे यांना जास्त हालचाल करण्याची गरज भासली नाही. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्याच बॉलवर विकेट मिळाला. बघा मध्ये बॉल होता, फ्रंटफुटला बॅलन्स करून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, पण जास्त एलिव्हेशन होतं आणि संध्याकाळ सत्र असल्यामुळे कुठेतरी तो धोका झालाय, तो म्हणजेच फलंदाजाला. 3 षटकं संपलेत आणि आता फ्लड लाईट्स ऑन होतील. 3 षटका समाप्तीनंतर एका चांगल्या रिदम मध्ये दिसतोय सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान हा संघ. 3 ओवर की समाप्ति, रन बने 46। देखिए धीमी गेंद का जो चलन अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में लाया था वो कॉटनी वॉश ने लाया था, लेकिन स्टीव ने उसको बहुत यूज किया था। और अगर टेनिस क्रिकेट की बात करें तो कल्याण की जो त्रिशूल टीम थी, इन्होंने ये चलन लाया था धीमी गेंद का। बहरहाल बचे हुए 3 ओवर में क्या लक्ष्य रहेगा सुरेश बालिया मामा प्रतिष्ठान का सामने मौलिक 11 मेगा वाकबिल के। आइए सुनते हैं, ये हमारा स्टैंड दिखाया जा रहा है, आइए सुनते हैं। वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल माइक्रोफोन को लीड करेंगे। धन्यवाद सिद्दीक बाबे सर. काल देखील आपण पहिले 4 सामने जर पाहिले तर 80च्या पलीकडे प्रत्येक पहिला डाव होता आणि म्हणूनच आज देखील तसंच चित्र पाहायला मिळते की काय, असंच कुठेतरी आतापर्यंत दिसून आलेलं आहे. पण अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मौलिक 11 मेगा वाघबीळ या संघाकडून सातत्यानं पुनरागमन करण्याची इच्छा गोलंदाज वर्तवत आहेत. पाहूया आता यानंतरचे 3 गोलंदाज तशाच पद्धतीची स्ट्रॅटेजी परत येण्याची आखतील का. मनीष, आपको लगता नहीं कि टॉस जीतकर फील्डिंग लिए वो निर्णय? कटर आहेत गोलंदाजांकडे, खूप उल्लेख चांगला आपण केलाय. पण या ठिकाणी आदर्शने एक चांगली सुरुवात सुद्धा दिलेली आहे, ही देखील एक महत्वाची बाब आहे. एक बॉलिंग अटॅक चांगला आहे, कदाचित तेच पाहायला मिळते. समोरचे फलंदाज धुरंधर आहेत, पण तरी देखील गोलंदाज सुद्धा आपली खूप चांगली मेहनत दाखवत आहेत. ये देखिए आदर्श स्लो मीडियम पेसर है, इसीलिए उनकी गेंदें ज्यादा घूम रही. कटर्स गोलंदाज खूप आहेत मौलिक 11 मेगा वाघबीळ मध्ये. बघा यावेळेस सुद्धा बॉडी लाईन अटॅक होता, ऑन साइडला फिरून मारण्याचा प्रयत्न होता, पण संपर्क कुठे झालाय पाहूया. संपर्क झालाय शरीराशी, लेग बायची 1 धाव मिळते. तुलनात्मक विचार केला तर मागच्या 3 षटकांपेक्षा या षटकामध्ये बऱ्यापैकी सुरुवात आहे मौलिक 11 मेगा वाघबीळची. आय थिंक दिस इज द क्वालिटी बॉलिंग फ्रॉम आदर्श शेट्टी. 2 very good delivery to Shai Sheikh. Now Munish Patil on his strike is the hard hitting batsman. मुनीश, प्रत्येकाला संधी मिळते, त्या संधीचं सोनं करायला व टेंबिवलीचे हे सुपरस्टार पूर्ण वर्षभर ग्रामीण क्रिकेट सातत्याने खेळत असतात आणि आता TDPL मध्ये खेळण्याची संधी मिळाली. लेफ्टी बॅटर आहे आणि स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि पाहूया तीच ख्याती टिकवून ठेवावी लागेल. सुरुवात चांगली दिली करेश म्हात्रे. करेशने सुरुवात करताना 1 षटकार 1 चौकार खेचला. त्यामागोमाग शाहिद शेख आणि कल्पेश जाधव यांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. यावेळेस ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, बॉल व्यवस्थित बॅटच्या मध्यावर कनेक्ट झाला नाही. बॉल मिडॉनला लँड होईल तोपर्यंत 1 सिंगल होते, पूर्ण फटका फसला होता. पण संधी सुद्धा मिळते मोनिशला, स्ट्राइक रोटेट होते, 1 धाव मिळते. शाहिद स्ट्राइकवर पोहोचतोय, धावसंख्या 48. मेरे ख्याल से बहुत अच्छी गेंद थी, रॉन्ग वन की थी, खासतौर से आर्मर गेंद की थी बाएं हाथ के बैट्समैन के लिए. आणि त्याच आर्मर बॉलला कुठेतरी ओळखताना थोडासा बॉडी जजमेंट झालं नाही, बॉडी बॅलन्स व्यवस्थित जुळलं नाही मोनिसचं आणि त्याचमुळे तो फटका फसला. निराश आहे स्वतःच्या स्ट्रोक सिलेक्शनवर. ऑन साइडला पूल केलाय, पॉवरफुल, वंडरफुल, बब्बर इज बॅक. षटकार साधा. खड़े होते हैं वहाँ हम खड़े होते हैं. ये है शाहिद शेख, क्या गजब का शॉट खेला था. हल्की सी शॉट गेंद थी, बैकफुट पे चले गए थे, पुल किया था गेंद को मिड विकेट के ऊपर, 6 रन. एक बात तो है कि शाहिद शेख सिर्फ मैदान में क्रिकेट नहीं खेलते हैं, दिमाग में भी उनके क्रिकेट चलता रहता है. फुल टॉस की गेंद और फुल टोन वसूलते हुए शाहिद शेख. अली असगर. सन्माननीय कीर्तीजी खुटारकर आणि सन्माननीय भास्कर भाऊ समाजसेवक आहे टायगरची, आपणास मी नम्र विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आदर्श ड्राइव्ह केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगानं, डावीकडे सरकून झेल घेतोय, चोख प्रत्युत्तर आदर्श देतो. शाहिदला परतावं लागतंय, धक्का बसतोय, 4था.
शाहिद शेख अपना फेवरेट शॉट खेलते हुए आउट हुए, ये उनका बहुत स्ट्रांग जोन है। लेकिन मनीष यहाँ आधे मार्क्स देना पड़ेंगे राहुल कश्यप को, क्योंकि उन्होंने बहुत लंबा सफ़र तय किया, आखिरी मोमेंट तक उनकी नज़र गेंद पर थी और एक अच्छा रनिंग कॅच। सिद्दीक सर, आपण कुणाला बाद करतोय हे देखील लक्षात ठेवायला हवं आणि तेच आदर्श लक्षात ठेवलं की या अगोदर एक षटकार आला होता, शाहिदच्या 21 धावा झाल्या होत्या, बाद होणं खूप महत्वाचं होतं शाहिदचं टीम मौलिक 11 मेगा वाघबीळसाठी। आणि आदर्शने सुरुवात जशी या षटकाची चांगली दिली, एक षटकार जरी त्याच्या विरोधात शाहिदने खेचला पण लगेचच पुढच्याच बॉलवर प्रत्युत्तर आदर्शने दिलं शाहिदला बाद करून। अगली दो टीमों के कैप्टन को टीडीपीएल टॉस बॉक्स में पहुंचना है। एसएससीसी डोंबिवली बनाम पैरामाउंट आरएमसी इन्फ्राटेक। शेवटचा बॉल बाकी या चौथ्या षटकातला धावसंख्या 4 गडी बाद 54 झाले। आकाश फ्रेश बॅटर आहेत, मोनिश एक चेंडू एक धाव नॉनस्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहे। त्याचमुळे आता कुठेतरी जी चांगली सुरुवात फलंदाजीची पाहायला मिळाली पहिल्या 3 षटकांमध्ये, आता गोलंदाजांचाच वरचष्मा दिसून येतोय या षटकामध्ये। कटर आहे, लेग कटर आहे, गुडलेंदा बॉल पिच केला, त्यानंतर बॉल अँगल घेत विकेटकीपरच्या हातात विसरला। चौथ्या षटकाचा शेवट गोड झाला, 4 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 54, 4 गडी बाद। देखिए टॉप 4 आउट हो चुके हैं अब रन गेटर मैदान में, खासतौर से मोनिश पाटिल मैन फ्रॉम टेम्बोली भिवंडी एंड आकाश पाटिल मैन फ्रॉम अंजूर भिवंडी। अब शुरुआत तो बहुत अच्छी हुई है, लेकिन बचे हुए जो 2 ओवर हैं यहाँ से सुरेश बाल्यामामा मात्रे प्रतिष्ठान चाहेंगी कि 20 के ऊपर आए, और क्योंकि ओमी केनी के पास बहुत अच्छा तजर्बा है, वो चाहेंगे कि अंडर 20 आए। फ्लड लाइट ऑन करना है, अंपायर ने डिमांड की है। हमारे टेक्नीशियन थले साहब, फ्लड लाइट ऑन करना है। संध्याकाळचं सत्र थोडंसं फलंदाजांसाठी धोकादायक असतं आणि तेच ओळखताना संध्याकाळ होण्याच्या अगोदरच प्रकाश जोपर्यंत आहे, एक चांगली स्ट्रॅटेजी खरं तर सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान या संघाची की सुरुवातीपासूनच त्यांनी फलंदाजीच्या बाबतीत कुठेतरी एक चांगलंच काम केले। चांगले गुण फलंदाजांना पण देऊ शकतो। शाहिद शेखला, करेश म्हात्रेला, कल्पेश जाधवला तिघांनी एक चांगली लय पकडून ठेवली। पहिल्या 3 षटकामध्ये धावफलकाला चांगला आधार दिला, पण त्यानंतर कमबॅक होते मौलिक 11। ऑन साइडला पायांची स्ट्राइड मोठी करून स्वाईप करण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा शरीरावर आदळलाय, डोक्यावर आदळलाय, दुखापत गंभीर नसावी असंच आपण प्रार्थना करूया। वेगवान बॉल होता आणि त्या बॉलला ऑन साइडला मिड विकेट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न मोनिश पाटिलचा। आइए देखते हैं क्या कुछ हुआ था। पिछली गेंद पे रिप्ले में दिखाया जा रहा है, अचानक गेंद उठी थी श्रावण डोंगरे की। ये मेगा गोंदले साहब को बताया जा रहा है, बाजू में शिवा गोंदले साहब भी नजर आ रहे हैं, मागे चेतन पाटील हे सुद्धा पाहायला मिळत आहे। रिप्ले देखना चाहेंगे पिछली गेंद का हम जेटीसी टेक्निकल टीम, क्या कुछ हुआ था। अचानक गेंद उठी थी श्रावण डोंगरे की और मोनिश पाटिल मेरे ख्याल से रिटायर्ड हर्ड होकर वापस जा रहे हैं। गेंद उनके आंखों में लगी थी और उनकी जगह पे देखना है नए बैटर कौन मैदान में आते हैं। ये देखिए किस तरह से वो जख्मी हुए। श्रावण डोंगरे ऊंचा कद है, हाई बैक एक्शन है, ओ बल्ले को लगकर जब गेंद चेहरे पे आंखों पे लगती तो बहुत तेज जाती। आणि तेच पाहायला मिळालं। खरं तर मोठ्या स्ट्रोकसाठी कमिट झाले होते मोनिश पाटील आणि व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि बॅटची लीडिंग एज घेऊन बॉल डोळ्यांवर किंवा डोक्यावर आदळला आणि त्यामुळे ते सावधानी म्हणून मैदानाच्या बाहेर आलेले आहेत आणि त्यांच्या जागेवर आता पाहूया कोण येत आहेत। ये सामने से दिखाया जा रहा है, ये देखिए बहुत तेज लगी है जाकर, बल्ले का मोटा सिरा लगा था, थिक एज ऑफ द बैट। राज पाटिल साहब भी हमारे बीच में और भूषण पाटिल, हम दोनों का हार्दिक स्वागत। सर्व सन्माननीय पाहुणे, सर्व संघ मालक ज्यांनी खरंच या स्पर्धेला आपलं सहकार्य दिलेलं आहे आणि त्याचमुळे ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। खरं तर स्ट्रगल जशी आपण चर्चा तुम्ही करताय कालपासून। नए बैटर कुणाल मात्रे दोनों अंजूर को बिलोंग कर।
सहकार्य जे आपण पाहतोय संघ मालकांचं आणि त्यानंतर जय हनुमान क्रिकेट संघ निळजे हॉल तसेच निळजे ग्रामस्थ यांनी जे सहकार्य या मैदानाबद्दल दिलेलं आहे त्याचमुळे ही स्पर्धा तुम्हाला सत्यात उतरताना पाहायला मिळते. खरं तर स्पर्धा होती ती 6 ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान, पण निवडणुकीसाठी ही स्पर्धा पोस्टपोन झाली, पण तरी देखील जल्पेश भोईर आणि कंपनी यांनी माघार घेतलेला आहे. ये आप देख सकते हैं राज पाटिल और भूषण पाटिल को दिखाया जा रहा था. श्रावण डोंगरे ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल पिच करायचा होता, थोडी शफल झाले फलंदाज, कुठेतरी अझीम सरांनी तेच चेक केलं आणि त्यानंतर फेअर बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट्स श्रावणचे. अब देखिए फील्डिंग साइड का एक रिव्यू खत्म हो चुका है. अब बैटिंग साइड ने रिव्यू लिया है. क्या गेंद बकौल अंपायर के फेयर गेंद है और विकेटों के पीछे जाकर ज्यादा स्विंग हुई है. देखना है तीसरे अंपायर क्या निर्णय देते. प्रत्येक संघाला ती तरतूद दिलेली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि त्याची मदत प्रत्येक संघाला घ्यायची, पण योग्य त्या वेळी. लास्ट ऑफिशियल कॉल है एसएससीसी डोंबिवली, साई शेलार और नीलेश मात्रे फैम टीम के कैप्टन और पैरामाउंट आरएमसी इंफ्राटेक विशाल पाटिल फैम टीम के देखना है तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है. वहां पर अल्ट्रा स्लो मोशन में ये रिप्ले आता हुआ जीटीसी के माध्यम से. बिग बॉस ऑफ टेलीकास्ट, स्वागत है आप सभी का सुहानी शाम में. स्कोर इस वक्त रुका हुआ है 54, लेकिन इंक्लूडिंग 54 धावा फेअर बॉल आहे. तर रिव्ह्यू लॉस झालाय. अंपायरिंग लाजवाब हो रही. जेपी पैनल, मैं इसीलिए तो कहता हूं कि लाइट्स ऑन करा प्लीज ऑपरेटर. थळे थले- काका थले साहब लाइट ऑन करना है आपको, रोशनी कम हो रही है. सिद्दीक सर, व्यासपीठ मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हा एका जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आपण येतो अशा वेळेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही सर्व आयोजन कमिटी सातत्याने मेहनत घेताना पाहायला मिळते आणि म्हणूनच हा व्यासपीठवर जो पाहुणा वर्ग बसलेला आहे तो सुद्धा समाधानी आहे, आनंदी आहे. राज पाटिल, भूषण पाटिल, तेजस पाटिल, सुशील पाटिल, ये 2 मीनार हैं. और हमारे बीच मिस्टर आईपीएल सर कुणाल दत्ते जुड़ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. 54 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. जर आपण पूर्ण स्टॅट्स पाहिले तर रणजित पराडीचं पहिलं षटक हे 18 धावांचं होतं, ज्यांनी 1 विकेट मिळवला. त्यानंतर अमरीश यादव जे मुंबईचे गोलंदाज आहेत त्यांनी एकूण 20 धावा खर्च केल्या. श्रावण डोंगरे म्हणजे 3 पर्याय एकंदरीत गोलंदाजांचे वापरले गेले. श्रावणचं षटक थोडंसं इकॉनॉमिकल राहिलं, ज्यांनी 8 धावा खर्च करताना 2 विकेट्स घेतल्या. आदर्श आले, आदर्श सुद्धा श्रावणची साथ दिली, 7 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवली. त्याचमुळे तिसरं आणि चौथं षटक हे फायद्याच राहिलेलं आहे मौलिक 11 मेगा बागवीसाठी. हालांकि रोशनी इतनी जरूर है जिसमें क्रिकेट खेला जा सकता है, लेकिन फ्लड लाइट ऑन करना है. 54 धावा 4 गडी बाद. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. शॉट थर्ड अँड फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, सर्कलच्या आतमध्ये सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय डीप कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट झालेलं आहे. खूप चांगलं हे मैदान, सपाट अशी आउटफील्ड, मातीची विकेट. त्याच्यामुळे अशाच मैदानाची गरज प्रत्येक खेळाडूला असते आपली प्रतिभा दाखवण्यासाठी आणि तीच प्रतिभा गोलंदाजांच्या वतीने आता सातत्याने पाहायला मिळते. श्रावण स्पेल कंटिन्यू करण्यासाठी पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल पिच केला, पुन्हा एकदा बॉल कट होऊन बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. खूप चांगली स्ट्रॅटेजी श्रावणची सातत्याने पाहायला मिळते. बिल्कुल, आप 135-130 की रफ्तार से गेंदबाजी करते हैं और उसमें आप 115 का चेंज ऑफ पेस परिवर्तन करते हैं, वो भी लेग कटर के रूप में, तो बल्लेबाज को पढ़ना थोड़ा मुश्किल हो जाता है. दाखवायचं काय आणि करायचं काय आणि तेच श्रावण डोंगरे करतायत. वेग वाढवलाय. आता अपेक्षा होती फलंदाजाला की टप्पा पडून बॉल बाहेरच्या दिशेने टर्न होईल, पण यावेळेस बॉल सरळ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये यष्ट्यांच्या बाजूने विसावलेला आहे. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल. चांगलीच गोलंदाजी श्रावणची. दिस इज द क्वालिटी बॉलिंग. इन कटर बॉल अंदर की जानिब काटा था गेंद को.
This is the quality bowling from Shravan Dongre. He bowled excellent so far. Consider only 8 runs and 2 wickets in 1.4 overs. This is the economical bowling from Dongre. पुढे सरकले, बॉल कुठे आदळलाय ते पाहायचा, इम्पॅक्ट कुठेतरी आउटसाइड द स्टम्प्स असंच कुठेतरी पंच दर्शवतात. बॉल मागे झाला, दरम्यान एक सिंगल पूर्ण झाले, लेग बायची एक धाव मिळाली, धावसंख्या एकने पुढे सरकली, पोहोचते 55 धावा 4 गडी बाद. कमाल की बॉलिंग कर रहे हैं, कभी इतना तेज कर रहे हैं कि बल्लेबाजों को समझ ही नहीं आ रहा है, और कभी इतना धीमा कटर कर रहे हैं कि बल्लेबाज चकमा खा रहे. पिछली अपील को नकारा था क्योंकि इम्पैक्ट आउटसाइड द लेग स्टंप. 5 निर्धाव चेंडू आतापर्यंत श्रावण डोंगरेचे पाहायला मिळत आहेत. मेडन ओव्हर होईल का, असाच कुठेतरी चर्चेचा भाग प्रेक्षकांच्या मनामध्ये. पण बॉल सरळ जातोय सीमारेषा पार, सीधी बॅट, नो बकवास, बॉल साइड स्क्रीन पार, षटकार 6 धावा. इन फ्रंट ऑफ द विकेट बल्लेबाज जो हैं उसमें आकाश पाटिल का एक नाम है. ये सीधा बहुत अच्छा खेलते हैं, उनका फेवरेट जोन है. हालांकि बहुत खिलाड़ी हैं, जीतू गौली, सचिन गायकवाड, जुल्फिकार मोमिन, कई बड़े नाम हैं, जरार मुल्ला, जो भिवंडी में इन फ्रंट ऑफ द विकेट बहुत अच्छा खेलते हैं. और वहीं जता दिया आकाश पाटिल ने. श्रावण भूल गए कि हफ्ते में एक ही इतवार रहता है. फिर वो गति परिवर्तन करने के और बल्लेबाज के पाले में गेंद को कर बैठे. देखिए, बल्लेबाज के सामने गेंद को रखना, ये ऐसा आप शेर को मांस दे रहे हो. होना ही चाहिए शेर को घास दो, घोड़े को मांस दो, दोनों मर जाए. 61 रन्स ऑन बॉल, लॉस ऑफ 4 विकेट. थँक्स टू एन्सायक्लोपीडिया ऑफ भिवंडी क्रिकेट, सिद्दीक भाबे सर. सर्व रेकॉर्ड्स त्यांच्या लक्षात आहेत, त्यांची स्मरणशक्ती स्ट्रॉंग आहे. मागच्या 25 वर्षांचे 30 वर्षांचे रेकॉर्ड्स काय असतील त्या सर्व रेकॉर्ड्स तुम्हाला लगेच ऐकायला मिळतील. कुणाल स्ट्रायकर एंडला, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. सुरुवात या 6व्या षटकाची आदर्श करतोय. डॉट धावसंख्या थांबलेली आहे 61 4 गडी बाद. देखिए मनीष, क्रिकेट में चीज़ें बदलने समय नहीं लगता है. शुरुआत ऐसे हुई थी, लग रहा था 80+, अब 70 के लाले. 2 ओव्हर्स 38 धावा होत्या आणि आता 6व्या षटकाचा पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. धावसंख्या फक्त 61. खूप चांगलं पुनरागमन मौलिक 11 मेगा वाघवीचं. फुल टॉस बॉल, एलिव्हेशन मिळालंय पण डिस्टन्स गाठत नाहीये. बॉल लॉंग ऑनला, झेल देऊन कुणाल होत आहेत बाद. धक्का 5वा, सुरेश बाळमामा मात्रे प्रतिष्ठान. डेंजरस समटाइम्स. देखिए, फुल टॉस मेरे अपने ज़बान में अगर कहूँ तो ये शक्कर की गोली. अगर आपने पूरी तरह चूस ली तो आपको मज़ा देंगी, वरना ये शक्कर की गोली है. अधिकांश बार हम देखते हैं, चाहे अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो, फुल टॉस के चक्कर में कई बल्लेबाज अपना विकेट खोते हैं. फुल टॉस को खेलने का एक ही तरीका है, क्योंकि फुल टॉस की गेंदे अली असगर की, इसको आपको घुटना टेक और सिक्सर देख. स्ट्रेट बॅटेड खेळताना थोडासा त्रास होतो फलंदाजांना फुल टॉस बॉलवर, आणि तेच पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न झाला सरळ बॅटचा वापर करताना, आणि जलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज तुषार शेळके. वन ऑफ द कंप्लीट टेक्निक बैट्समैन इन भिवंडी तालुका, तुषार शिल्के. कई नाम है उसमें, अजय भुईर फ्रॉम दीवा, जो कंप्लीट टेक्निक बल्लेबाजी करते हैं. जयेश पाटिल जूनियर फ्रॉम ओली. टेक्निक्स जे खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि त्यांनी जर क्रिकेटमध्ये आता त्याच टेक्निकचा जास्तीत जास्त वापर फलंदाज करताना पाहिला मिळत आहेत. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परतावं लागेल कदाचित पहिल्याच बॉलवर. येस, डेफिनेटली तुषार शेळके यांना पहिल्याच बॉलवर धावचीच्या स्वरूपात परतावं लागतंय. आल्या पावली परत 6वा धक्का, सुरेश बाळमामा मात्रे प्रतिष्ठान.
सातत्यानं फलंदाज बाद होत आहेत. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर सरकून ऑनसाइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. विकेटकीपरने कुठली चूक केली नाही. घाव घेण्याची घाई आकाश पाटीलला झाली होती. तुषारची तयारी नव्हती आणि त्याचमुळे बॉलिंग एंडला थ्रो झाला आणि त्याचमुळे तुषार शेळके यांना परतावं लागते. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत मोनिश पाटील, जे रिटायर्ड झाले होते. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये संघाची गरज ओळखताना, या सामन्याचं गांभीर्य ओळखताना पोहोचलेले आहेत. जरी दुखापत झाले पण माझ्या संघासाठी माझं मैदानाच्या आतमध्ये असणं महत्वाचं आहे, तेच ते ओळखतायत. यावेळेस बॉलला टर्न होऊ दिलं. अगेन्स्ट द टर्न, ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, क्षेत्ररक्षक मिड विकेटचा इझी कॅच. परतावं लागेल फलंदाजाला. धक्क्यांवर धक्के बसतायत. सुरेश बाळमामा म्हात्रे प्रतिष्ठान या संघाला 7वा धक्का, 61 धावा. सर, कधीतरी तुम्हाला ज्या भूमिकेसाठी निवडलं जातं ती भूमिका तुम्ही घेत नाही, पण तुम्ही दुसऱ्या भूमिकेसाठी कुठेतरी पात्र ठरता. रणजित फराटे, पहिलं षटक त्यांचं जे महागडं होतं, पण त्यानंतर 3 कॅचेस त्यांनी कंप्लीट केले, 3 झेल त्यांनी टिपले आणि संघामध्ये आपली गरज काय आहे तेच कुठेतरी दाखवून दिलं. नए बॅट्समॅन मोनिश पाटील हे आहे, मॅन फ्रॉम सरोलीपाडा. सियाराम शॉप महत्वपूर्ण सहकार्य ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगला दिलेले आहे. जीटीसी स्पोर्ट्स, जीटीसी लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेला थेट प्रक्षेपित केलतोय. प्रेक्षकांपर्यंत ती तरतूद आहे. इम्पॅक्ट प्लेअर आहे. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आहे मोनिश पाटील. दरम्यान चांगलीच वापसी मौलिक 11 मेगा वाघबेळ या संघाची पाहायला मिळते. काल एकंदरीत आपण पाहिलं तर ओव्हरऑल बॅटर्सने कालचा दिवस, कालची रात्र गाजवली. आज देखील चित्र तेच होतं पहिल्या 3 षटकांपर्यंत, पण त्यानंतर गोलंदाजांचा दबदबा काय असतो या मैदानावर तो सातत्याने पाहायला मिळाला. त्यातल्या त्यात गोलंदाज श्रवण डोंगरे यांचीच उल्लेखनीय कामगिरी राहिली. ये देखिए नाउ एट शील फाटा सियाराम शॉप, आपकी पर्सनालिटी में 4 चांद लगाए. मोनिश स्ट्रायकर एंडला 61 धावा, 7 गडी बाद. ओव्हर द विकेट. ऑफस्टम्पच्या बाहेर सरकून अँगलचा वापर करत, अँगलचा शोध घेत कुठेतरी प्रयत्न होता. दरम्यान डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 5 डॉट बॉल्स पाहायला मिळतात या षटकातले. क्या विकेट मैदान हम देखने जा रहे हैं. टीडीपीएल का पहला कमाल की बॉलिंग कर रहे हैं, बल्लेबाजों की नींद उड़ा दिए. मागच्या 12 चेंडूंचा आढावा घेतला तर फक्त 7 धावा मिळालेल्या आहेत. फलंदाजी करण्यास संघाला ऑन साइडला स्लॉग हिट, एकच मारलाय, सॉलिड मारलाय. मोनिशच्या बॅटमध्ये येतोय षटकार. ओवर की समाप्ति के बाद ये हमारे डीजे मैन थीम सॉन्ग बजा रहे थे केतन तरे. फैम टीम सुरेश बाल्या मामा प्रतिष्ठान ने 6 ओवर की अपने निर्धारित में बनाए. कुल मिलाकर 67 रन 68 की चुनौती रखी है. मौलिक 11 मेगा वाकबिल, रवि घरत और मेगा गोंदली फैम टीम के साथ. आइए चलते हैं अगले टॉस की तरफ, जहां पर एसएससीसी डोंबिवली, साई शेलार, नीलेश मात्रे फैम टीम और पैरामाउंट आरएमसी इंफ्राटेक विशाल पाटिल फैम टीम है. और बहुत ही फ्रेश मूड में इस वक्त वहां पे मिस्टर आईपीएल कुणाल दाते जी मौजूद हैं. धन्यवाद सिद्दीक बाबेजी. टॉससाठी मी आमंत्रित करतोय शिवा गोंधळी यांना. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एसएससीसी डोंबिवली आणि पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा या दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचं टॉससाठी. नेक्स्ट मॅच, दुसरा दिवस, दुसरा सामना आपल्या भेटीला अगदी थोड्याच वेळात येईल. आणि शिवा गोंधळी आपलं सहर्ष स्वागत या ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये. खास रायगडमधून, घोड गावातून ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचा तोपर्यंत सन्मान आपण इथे संपन्न करूया. तेजस पाटील यांना मी विनंती करेन
आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करूया आणि त्यानंतर टॉस केला जाईल. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी या प्लीज. SSCC डोंबिवली या टीमचे कॅप्टन पॅरामाउंट RMC इन्फ्रा. आय थिंक प्रथमेश पाटील अँड सूरज फौजदार कॅप्टन म्हणून असतील. सूरज फौजदार टॉससाठी उपस्थित रहा. टॉस इथे केला जाईल. टॉसच्या सर्वप्रथम आपण कॉइन बद्दल माहिती तुम्हाला देऊया. एका बाजूला फुल टॉस आहे, त्याला TDPL कॉल केलं तरी चालेल. दुसऱ्या बाजूला GTC आहे. ओके, प्रथमेश पाटील इथे कॉल करेल. GTC हा कॉल आहे अँड TDPL इट इज, म्हणजे टॉस इथे पॅरामाउंट RMC इन्फ्रा या टीमने जिंकला. धन्यवाद शिवा गोंधळे. हे खूप चांगले क्रिकेटर आहेत शिवा गोंधळे यांनी ठाणे युवा विरुद्ध रायगड युवा ही संकल्पना रायगड जिल्ह्यामध्ये शिवा गोंधळे यांनी आमदार चषक गावदेवी घोट स्पर्धेमध्ये आणली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. तर पॅरामाउंट RMC इन्फ्रा या टीमने ते टॉस जिंकलाय. सर्वप्रथम सूरज तुझं स्वागत आहे. एक नवनिर्वाचित कॅप्टन फ्रेश मूडमध्ये टॉस जिंकला, निर्णय काय? फिल्डिंग येणार. फिल्डिंगचा निर्णय. कालपासून तू स्पर्धा नक्की पाहिलीच असेल. सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करणं कठीण होतंय. काल 5 सामने झाले, 5ही मॅचमध्ये धावा चेस झालेल्या नाहीये. शेवटच्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत लढत रंगली, परंतु आजही फिल्डिंग करण्याचा निर्णय का? एक टीम मिटिंग झाली आहे का आणि हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाय का? हां सर्वांना काय वाटतंय, सेकंड इनिंगमध्ये धावा चेस होतील? करू आम्ही. चला, शुभेच्छा आहेत. एक टिपिकल असे उत्तरं दिलेत सूरजने, परंतु माझ्याबरोबर प्रथमेश आहे. प्रथमेश, तुझ्या मनासारखं झालंय असं चेहऱ्यावरून हावभाव, असं वाटतंय मला की तुलाही टॉस जिंकून बॅटिंग करायची होती. आम्ही थोडा कन्फ्यूज होतो, त्यामुळे आमचा काय डिसिजन असा ठरला नव्हता, पण मोस्टली फिल्डिंगच केली असती. पण टॉस हारणं कधी कधी बरं वाटतं की ज्यावेळेला कन्फ्यूज असतो माणूस. त्यांनी आता फिल्डिंग घेतली, बॅटिंग तुम्हाला करायची. काय वाटतंय, एक मोठा संघ आहे SSCC डोंबिवली, तगडा संघ आहे. दिनू आहे तुमच्या टीममध्ये, साईसारखा एक घातक फलंदाज तुमच्या टीममध्ये, एक ओव्हरऑल चांगलं पॅकेज बॅटिंगमध्ये तुमच्याकडे आहे. काय वाटतं, किती धावा करायला पाहिजेत? कालपासून बघतोय 65+ स्कोर चांगला आहे. चेसिंगला थोडा डिफिकल्ट जात आहे. भिवंडीपासून सुरुवात केली, परत एक वेळेला आपल्याच कल्याण डोंबिवली सांस्कृतिक शहरामध्ये ही स्पर्धा आली आहे. TDPLचा हा महासंग्राम 4थ्या पर्वामध्ये रंगतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये ओव्हरऑल आयोजकांबद्दल तू काय म्हणशील? ज्या पद्धतीने आयोजन केलं जल्पेशने, तेजसने, सुशीलने. 2 वर्ष मी सुद्धा एंट्री टाकली होती, तर त्यांचं आयोजन खूपच चांगलं असतं त्या, आणि आज आम्हाला इथे निळजाच्या ग्राउंडला खेळायला भेटतंय, तर आणखी आनंद होईल खेळताना. खूप खूप धन्यवाद प्रथमेश पाटील. हा होता संदप गावचा प्रथमेश. टॉस नुकताच झालेला आहे. टॉस इथे जिंकलाय पॅरामाउंट RMC इन्फ्रा या टीमने, आणि टॉस जिंकल्यानंतर सूरजने निर्णय घेतलाय गोलंदाजी आम्ही करणार. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे नितीन काळन आपल्याबरोबर जोडले जातील. तोपर्यंत धन्यवाद. मी भास्कर भाऊंना विनंती करतो आपण यायचंय. आपला स्वागत कक्षामध्ये सन्मान केला जाईल. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत करणं ही तर परंपरा आहे. तर भास्कर भाऊ या, आपलं स्वागत कक्षामध्ये स्वागत केलं जाईल. या सर्व सन्माननीय पाहुणे ज्यांनी खरंच मार्गदर्शन, सहकार्य व आशीर्वाद या स्पर्धेला दिलेले आहेत, त्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण पाहतच आहोत. सातत्यानं आदरातिथ्य केलं जाते. त्यांचे आशीर्वाद घेऊनच आपण ही स्पर्धा
सप्ततारांकित बनवतोय, यशस्वी बनवतोय. भास्कर भाऊ, आपला सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. धन्यवाद. आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आभारी. जाऊया पुन्हा समालोचन कक्षामध्ये. सन्माननीय राज पाटील साहेब या, आपण देखील आपला देखील सन्मान होईल. सन्माननीय भूषणजी पाटील आपण देखील यायचं आहे. सन्माननीय राज पाटील, सन्माननीय भूषणजी पाटील आपण या. तेजाजी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान पाहणार आहोत. स्वागत कक्षामध्ये सन्माननीय राज पाटील आणि सन्माननीय भूषणजी पाटील याचा सन्मान होतोय. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज नितीन काळसरांचा सोबत असेल कुणाल ताते सर. थँक्यू. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानसपूर्वक गण्याला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. ठाणे जिल्हे प्रीमियर लीग 2024 आणि पहिल्या चेंडूती बघा दमदार चौकार आलाय. फलंदाज गणेशच्या बॅटमधून 2 सेकंड. ओमी केनी सुद्धा कॅप्टन तुम्ही पाहतायत. मुलिक 11 वाघबिल संघाला 68 धावांचा पाठलाग करायचे. फटका सुंदर आहे, चेंडू उंच गेलाय आणि जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गणेश डिंगोरेच्या बॅटमधून हे फटके येत आहेत आणि विशेष म्हणजे पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. बॅटचा स्विंग तडाका खूप चांगला होता आणि धोनी हे टोपण नाव असंच मिळालेलं नाहीये गणेश डिंगोरेला. गोटेकर बीचा हा खेळाडू TDPL मध्ये इन ॲक्शन आहे आणि ज्या पद्धतीने बॅटचा स्विंग आहे, हँड अँड आय कॉर्डिनेशन पहा त्याचं. बरोबर ज्या क्षेत्रात खेळायचं होतं तिथे त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा. नक्कीच सुरुवात चांगली केली विश्वजित ठाकूरच्या विरोधात. इथे चेंडू हवे ते मात्र शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. एकच रन्स मिळेल. सिंगल धावसंख्या पुढे सरकेल. कुणाल सर आपण पाहतोय सुरुवातीचा आपण पहिलं इनिंग पाहिली तर सुरेश बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठानने 2 षटकात 38 धावा केल्या होत्या पॉवर प्ले मध्ये. 6 षटकात त्यांच्या धावा झाल्यात फक्त 67 आणि पॉवर प्ले मध्ये कव्हर पॉइंटला फिल्डर नव्हता आणि तिथे नक्कीच बॉल हवेत होता. सुरुवात तुम्ही कशी करता याच्यापेक्षा शेवट किती चांगला करता याला जास्त महत्व आहे. दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली मौलिक 11 मेगा वाघबिळ या संघाने आणि त्याचमुळे धावसंख्या त्यांनी थांबवली. एक टार्गेट घेऊन आता ते पुढे चाललेत. काल 5ही मॅचमध्ये धावा चेस झाल्या नव्हत्या. आज दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच मॅचमध्ये ठोस प्रतिउत्तर मौलिक 11 मेगा वाघबिळ या संघाने दिले टीम सुरेश बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठानला. नक्कीच विश्वजित विकेटच्या शोधात आहे. प्रयत्न सुरू आहेत त्याचे. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. धाव मिळणार नाहीये. चांगला चेंडू होता, चांगला कमबॅक केलाय. पहिल्या 3 बॉलवरती 11 रन्स आले होते आणि ज्यावेळी ओमी केनीशी मी चर्चा केली कुणाल सर की धावा काल 5 मॅचमध्ये चेस झाल्या नाहीये, त्यांनी सांगितलं कालचा दिवस वेगळा होता, कालचे खेळाडू वेगळे होते, आम्ही नक्कीच धावा चेस करण्याचा प्रयत्न करू. मैदान तेच आहे, खेळाडू जरी वेगळे असतील स्पर्धा तीच आहे. धावा चेस करणं कालही कठीण होतं. आज पाहूया रिझल्ट थोडेसे वेगळे पाहायला मिळतात का. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहिजे. हीच तर खासियत आहे गोलंदाज विश्वजित ठाकूरची. परफेक्ट स्नॉटर. काय कटर होता. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला बॉल आणि 4ही मुंड्याची खोलून ठेवलाय बॅटरला. जागेवरूनच खेळे ठोकले तसं वाटलं. पायामध्ये ओमी केनीच्या, परंतु अर्धशतकांचा राजा आहे. नवी मुंबई क्रिकेटमध्ये चर्चेमधलं नाव आहे. ओमी केनीने भरपूर अर्धशतक मागच्या हंगामात ठोकले. धावसंख्या 11. विश्वजित गोलंदाजी मार्कवर. ही चांगला चेंडू होता, मध्ये चांगल्या पद्धतीने खेळून काढला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने धावतात. आउटफील्ड फास्ट आहे. मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. चांगली फिल्डिंग आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय गणेशने आणि 3 धावा इथे बघा धावून घेतलेत. 3 धावसंख्या पुढे सरकली. कुणाल सर 14 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती. शेवटच्या बॉलवर बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला होता. थोडासा फुलर लेनचा बॉल होता विश्वजित ठाकूरचा आणि त्याला दिशा दिली. काऊ कॉर्नरला फिल्डर नव्हता. मिडॉन पासून त्याला भरपूर मोठं अंतर कापायचं होतं, त्याचा फायदा घेतला आणि गणेश डिंगोरेने खूप चांगली साथ दिली ओमी केनीला. शेवटच्या बॉलवर 3 धावा वसूल केल्या आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोअर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतात 14. नक्कीच 68 धावांचा पाठलाग करायचा पुढच्या मॅचमध्ये. पॅरामाउंट RMC इन्फ्राने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कॅप्टन सूरज पोजाने. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते SSCC डोंबिवली या टीमला. दिनू कांबळे, सुलतान खान हे या संघामध्ये खेळताना तुम्हाला दिसतील. साई शेलार्स होत आहेत. जेव्हा जेव्हा कुणाल सर, सुलतान खान आणि दिनू कांबळे जेव्हा जेव्हा कोणत्याही स्पर्धेमध्ये दोघं खेळाडू एकत्र जातात नक्कीच तिथे विजय संपादन ते करतात. ती तर गोष्ट ठीक आहे, परंतु करण अंबाला देखील आलाय या कल्याण डोंबिवली क्रिकेट नगरीमध्ये. त्याचे स्वागत आहे. तो देखील इन ॲक्शन असणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. मला आजही आठवतंय रत्नागिरीची ती चॅम्पियन्स ट्रॉफी पहिल्यांदा करण अंबाला
ला मी पाहिलं, मीच त्याच्या नावाचा उल्लेख केला की हा खेळाडू भविष्य आहे टेनिस बॉल क्रिकेटचा, आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्याने ते सार्थ ठरवलंय. असा खेळाडू इन ॲक्शन नेक्स्ट मॅचमध्ये असेल. पुढच्या टीममध्ये दिनू कांबळे सारखा खेळाडू, सुलतान सारखा खेळाडू नक्कीच आहे, परंतु कडवं आव्हान सूरज फौजदार यांची टीम आपल्या समोर पेश करताना दिसेल पॅरामाउंट आरएमसी. त्याच्यामुळे आजच्या दिवसातला म्हणजे आजच्या रात्रीतला खेळ पाहायला विसरू नका. टीडीपीएलचा पहिले षटक संपले, 14 धावा पलकावर लागल्यात. मौलिक मेगा 11 वाघबीळ या संघाच्या धावा करायच्या त्या मॅचमध्ये 68 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय किरण पाटील येत आहेत. मॅन फ्रॉम सावत आणि एक चांगला गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे आणि विकेटची नितांत गरज आहे आता टीम सुरेश बाळामामा मात्र प्रतिष्ठानला. हा चेंडू आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आले, तिथेही सिंगल मिळाली. सिंगल डबलने धावसंख्या पुढे सरकवणे गरजेचं आहे, कारण प्रत्येक चेंडूती कुणाल सर चौकार षटकार येणार नाही. त्यामुळे पहिल्या षटकात 14 रन्स आलेत आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूती सिंगल आले, धावसंख्या 15. चांगली सुरुवात आहे मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबीळची. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर किरण पाटील एक महत्वाचा खेळाडू आहे, सावतचा गोलंदाज आहे. कॉट्रेल ऑफ भिवंडी या टोपण नावाने ओळख आहे. सिद्दीक भाबे पहिल्या सत्रामध्ये समालोचन करतच होते. भिवंडीच्या अनेक खेळाडूंना त्यांनी जी टोपण नावं दिली त्यांनी ती सार्थ ठरवलेली आहेत. त्याच्यापैकी हा खेळाडू एक महत्वपूर्ण खेळाडू, फ्लाय स्लिप आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, गलीमध्ये एक फिल्डर आहे, पॉईंटला एक फिल्डर आहे, मिड ऑफ मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये. मजा येईल या मॅचमध्ये. नक्कीच किरण गोलंदाजी मार्कवर कोळेगाव एंडकडून कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटला खेळायचं होतं, मात्र चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला कुणाल सर. नक्कीच मी म्हणूनच उल्लेख केला होता कॉट्रेल ऑफ भिवंडी ज्या पद्धतीने तो साइड आर्म अँगलने थोडासा हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. आर्म बॉलचा चांगला वापर त्याने केला. असं नाही की नॅचरल लेग ब्रेकच टाकू शकतो, राईटी बॅटरसाठी थोडेसे बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्नही त्याच्याकडून होतो आणि हा बॉल अगदी तसाच होता. पहा आर्मचा खूप चांगला वापर केला, बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, झपकन डॉट बॉल. किरण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला गणेश, लो फुल टॉस बॉल होता, व्यवस्थित चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण होते. गणेश मॅन फ्रॉम गोटेकर बी 6 खेळाडू आहे आणि सातत्याने सलामीला येत असताना भरपूर धावा खोऱ्याने बनवल्यात कुणाल सर या गणेश या फलंदाजाने. तो चांगला खेळलाय म्हणूनच नाव आहे, चर्चेतलं नाव आहे, म्हणूनच तुम्हाला संधी मिळते. टीडीपीएल एक हक्काचं व्यासपीठ आहे जे निर्माण करून दिलंय आज सर्वांनीच. मग तेजस पाटीलचा उल्लेख मी करेन, त्याचबरोबर जल्पेश भोईरचा गेले कित्येक वर्ष जीटीसीची तो जोडलेला आहे, एक संस्था निर्माण केली. आणि आता टीव्ही अंपायरची मदत, बॅटरने हा रिव्ह्यू घेतलेला आहे, ऑनफिल्ड अंपायरने आता टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. बीमरसाठी हा रिव्ह्यू आहे, फुल टॉस बॉल होता आणि त्याचमुळे आता निर्णय अगदी स्पष्ट आहे आमच्या समोर देखील, परंतु टीव्ही अंपायर निर्णय लगेच देतील. नक्कीच ठाणा जिल्हा प्रीमियर लीग 2024 दुसऱ्या दिवसातील ही पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळते. काल 5 मॅचेस आपण पाहिल्या, ज्याप्रकारे बिपिन दुबेने उल्लेख केला की 5 मॅचेसमध्ये धावा चेस झाल्या नाहीयेत. बघा ते दुसऱ्या दिवसाची सुरुवात कशा प्रकारे असेल कुणाल सर. 68चं टार्गेट आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, बॉल योग्य होता, रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. म्हणजे आता एकच रिव्ह्यू शिल्लक आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे, एक रिव्ह्यू तुम्ही गमावलेला आहे. आणि मगाशी तुम्ही उल्लेख करत होता की धावा चेस झालेल्या नाहीयेत. बिपिननी काल माहिती दिली, खूपच चांगली गुणसंख्यांक लेखनाची भूमिका त्याने आतापर्यंत पार पाडली आहे, चांगली स्कोरिंग त्याच्याकडून झाली आहे. एन्जॉय करतात सर्व प्रेक्षक टीडीपीएलचा हा महासंग्राम 4थं पर्व. किरण पाटील गोलंदाजी मार्कवर, चांगला चेंडू होता मात्र फक्त दिशा दिली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, कारण आउटफील्ड फास्ट आहे. 4 धावा मिळतील फलंदाजच्या खात्यामध्ये. परफेक्ट लेट कट, थोडासा थांबला, वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर केला, गली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या गॅप मधून हा फटका इथे सजवला. पहा ऍक्शन रिप्ले, काय फटका होता. गली तिथे फिल्डर आहे, बॅकवर्ड पॉइंटला एक फिल्डर होता, त्या दोघांच्याही मधून बॉलला दर्शन घडून आणलं. बाउंड्री लाईनचं 4 धावा मिळतात, धावसंख्या 21. नक्कीच पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना दोन्ही फलंदाज. हाही फटका चांगला आहे, लॉंग ऑनच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. गणेशच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार.
शॉट होता. यावेळेला गणेशला माहित होतं कुठेतरी फुलर लेनचा बॉल होईल, ओव्हर पिच होईल. हाफ व्हॉलीवर घेत असताना खूप चांगला ड्राईव्ह केला. मिड ऑन आतमध्ये होता, त्याचा फायदा उचलला आणि बरोबर लॉंग ऑनला चौकार वसूल केलाय गणेश डिंगोरेने. सेन्सिबल क्रिकेट, मेरिटवर क्रिकेट खेळतोय. टीमची धावसंख्या 25. नक्कीच अजूनही पॉवर प्लेचा एक चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 26 वरती. मोलिक 11 मेगा वाघविल संघ तुम्ही पाहतात. रवी घरत आणि मेगा गोंधली संघ मालक आहेत. दुसऱ्या बाजूला केतन तरे साहेबांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरेश बाळमामा म्हात्रे प्रतिष्ठान. सुरुवात चांगली झाली होती या मॅच मध्ये. 2 षटकात 38 38 रन होते. मात्र त्यानंतर गोलंदाजीचा मध्ये चांगला कमबॅक केला मोलिक 11 मेगा वाघबिल टीमने. 26 धावा धापल कधी लागलेत. पॉवर प्ले मध्ये एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. किरण पाटील गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला मात्र मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत ते झालेत बीट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 15.00 च्या सरासरीने 30 धावा धावपल कधी आपल्याला पाहायला मिळत आहेत मोलिक 11 मेगा वाघबिल संघाच्या. बॉल येईल मिड ऑफ आतमध्ये. खूप चांगला ड्राईव्ह पेच केला आणि तिथे चौकार वसूल केलाय गणेश डिंगोरेने. बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी केली जाते. 3 चौकार आलेत. मागच्या ओव्हरमध्ये एक व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाला आणि धावा आल्यात 16. नक्कीच कुणा सर पहिल्या षटकात 14 आले होते. या षटकात 16 आल्या. 2 षटकात 30 आल्यात. अजूनही 38 म्हणजे 24 बॉल मध्ये 38 रन्स अजूनही करायचे आहेत. मोलिक 11 मेगा वाघबिल मेगा गोंदी साहेबांचा संघ आणि रवी घरत साहेबांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढच्या मॅच मध्ये विशाल पाटील सरांचाही संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला साई शेलार निलेश म्हात्रे यांचा संघ पुढच्या मॅच मध्ये खेळताना दिसेल. विश्वजित येत आहेत. विश्वजित ठाकूर मॅन फ्रॉम दिगोडे. उरण विभागातील हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. मिस्टर JPL या नावाने सुद्धा ओळखला जातो आणि वेग प्रचंड आहे. पहिल्या षटकात थोडासा महागडा ठरलाय. 14 रन्स त्याने खर्च केल्या होत्या. 2 षटकात 30 कारण गणेश डिंडोरे आणि ओमी केने ज्याप्रकारे कुणा सरांनी उल्लेख केला अर्धशतकांचा राजा ओमी केनीला तुम्ही पाहतायत. विश्वजित येत आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा आमचा मुख्य व्यासपीठ आणि या स्पर्धेचे 3 लाडके आयोजक मिस्टर GTC जलपेश यशवंत भोईर. दुसऱ्या बाजूला सुशील पाटील. त्याच्याच बाजूला तेजस पाटील यांना तुम्ही पाहतायत जे या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून हे 4थं पर्व तुम्हाला पाहायला मिळते. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग 2024. विश्वजित गोलंदाजी मार्कवर. साईडला खेळायचं होतं मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. पंचांनी वाईट घोषित केलंय. सुरुवातच वाईट बॉलने झाली या षटकाची. एक्स्ट्रा रन मिळेल. 31 धावा फलकावर लागल्या. चांगली भागीदारी आतापर्यंत रचली दोन्ही फलंदाजांनी. काल धावा चेस होत नव्हत्या. आज एक पॉझिटिव्ह इंटेंट इथे दाखवत असताना दोन्ही फलंदाज सकारात्मक दृष्टिकोन तो दिसतोय गणेश डिंगोरेच्या फलंदाजीमध्ये. ओमीने 4 बॉलमध्ये 4 धावा केल्यात. विश्वजित गोलंदाजी मार्कवर. ओमीसाठी हा चेंडू आपण पाहतोय. फॉलो थ्रू मध्ये चांगला चेंडू होतो. पुन्हा सर कालच्या पहिल्या सामन्याकडे एक नजर आपण टाकली तर श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघाने 87 6 षटकामध्ये धावा बनवल्या होत्या आणि त्या धावा चेस झाल्या नव्हत्या. मात्र याच दुसऱ्या दिवशी सुरुवात आपण पाहिली तर 67 म्हणजे 20 धावा थोड्याशा कमी पडल्यात असंच म्हणावं लागेल या मॅच मध्ये. तो फायटिंग स्कोर आहे. 20 धावा जरी कमी आपण म्हणतोय. काल चर्चा झाली 70-61 या धावा देखील डिफेंड होऊ शकतात त्या क्रीडांगणावर. हे दाखवले गोलंदाजांनी. विश्वजित विकेटच्या शोधात आहेत मात्र हा चेंडू पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून. सीमारेषेच्या बाहेर ओमी केनीच्या बॅट मधून आलाय सिक्सर. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध भारतीय टीमने 295 धावाने विजय मिळवला. परंतु इथे लवकर पिक केली लेंथ आणि षटकार वसूल केला ओमी केनीने. हलकासा शॉर्ट बॉल पकडून टाकलेला ऑफ ब्रेक होणारा लेग कटर लेफ्टी बॅटरसाठी आणि लवकर पिक केल्यानंतर 6 धावा मिळतात. धावा झाल्या 37.
धावांचा वेग प्रचंड वेगाने. इथे ट्रायचा खूप चांगला फटका, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धावायचा प्रयत्न होता कुणाल सर मात्र मिळणार. ज्याप्रकारे कुणाल सरांनी उल्लेख केला नवी मुंबईचा अर्धशतकांचा राजा ओमी केने आणि त्याच प्रकारे तो बॅटिंग सुद्धा करतोय. 38 धावा झाल्यात कुणाल सर. 30 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे. सरासरी चांगली आहे या मॅच मध्ये. सगळे फटके त्याच्याकडे आहेत. पुल शॉट, कट शॉट, स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह आणि ते फटके आता इथे दिसतात. हा चांगला कव्हर ड्राईव्ह त्याने पेश केला. सिंगल तिथे मिळाली. पार्टनरशिप बिल्ड करत असताना दिसतात दोन्ही फलंदाज. आणि ज्यावेळेला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन एखाद्या गोलंदाजाच्या समोर असतं त्यावेळेला थोडंसं लाईन आणि लेंथ त्याला ऍडजस्ट करावी लागते प्रत्येक वेळेला. आणि त्याचमुळे कदाचित विश्वजितचे जे आकडे आहेत ते 22 इथे दर्शवतात. ते त्याचं कारण असावं. हळूहळू तो वातावरणाशी ऍडजस्ट करून घेईल, जुळून घेईल. त्यानंतर त्याचा तोच स्पेस आपल्याला पाहायला मिळू शकतो. विश्वजित राईट मोर द विकेट. गणेश साठी चेंडू हलक्या तरीके येत आहेत. स्वतः गोलंदाज वेगाने येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघा खराब फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा मिळते. थोडासा दबाव दिसतोय कुणाल सर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान या टीमवरती. दोन्ही चांगले यंगस्टर आहेत. दबाव टाकला खास करून विश्वजितवर. पहा हलक्या त्याने टॅप केला होता. त्याला माहित होतं गॅपमध्ये जर गेला तर धावा मिळू शकतात. जसा विश्वजितच्या हातातून बॉल निसटला इथे फिटनेसची टेस्ट या दोन्ही फलंदाजांनी घेतल्याने लगेच दुसरी धाव कंप्लीट केली. यंगस्टर असल्याचा हाच फायदा होतो की तुम्ही वेगाने धावू शकता आणि ती फिटनेस इथे दोन्ही खेळाडूंमध्ये दिसते. 2 धावा गणेशच्या खात्यामध्ये जातील. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 40. विश्वजित राईट मोर द विकेट. हा चांगला चेंडू होता. संधीच नाहीये गणेशकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चांगला कमबॅक आहे कुणाल सर. परफेक्ट यॉर्कर. आपल्या ग्रामीण भाषेच्या क्रिकेटमध्ये पेटीत टाकणं. त्या बॉक्समध्ये बरोबर डिलिव्हर्ड झाला हा बॉल. एक चांगला बॉल. बुंदा असे अनेक शब्द आपण सातत्याने वापरत असतो. आणि एक डॉट बॉल येतोय. 40 वर स्थिर आहे धावसंख्या. हा बॉल चांगला होता. नक्की 24 धावा आतापर्यंत खर्च केल्यात विश्वजितने. शेवटचा बॉल या ओव्हरचा. नक्कीच अजूनही आपण इक्वेशन पाहिलं तर 19 बॉलचा खेळ शिल्लक. 28 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचेत विश्वजित. हाही चांगला चेंडू होता. मागच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले जणू काय पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय कुणाल सर. 3 षटकात 40 झालेत. 3 षटकात अजूनही 28 या मॅच मध्ये करायचे आहेत. चांगली भागीदारी. 3 ओव्हरमध्ये 40 धावा. 2 जे बॉल टाकलेत ते अक्षरशः पेटीत टाकलेत. म्हणजेच परफेक्ट यॉर्कर लेंथवर टाकलेले आहेत विश्वजित ठाकूरने. आणि हे दोन्ही बॉल नक्कीच त्याला प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये गणेश डिंगोरे सारख्या खेळाडूला. हे 2 बॉल सध्या ऍक्शन रिप्लेमध्ये GTC आपल्यापर्यंत पोहोचवतात. खूप चांगले टेलिकास्ट. आणि ज्यावेळेला एखादा समालोचक कुठल्याही गोष्टीचा उल्लेख करतो त्यावेळेला असे काही चित्र जर वाहिनीवर दिसत असतील त्यावेळेला कॉमेंट्री करायला पण एक वेगळा उत्साह, मजा येते. चांगले 2 यॉर्कर इथे पेश केले विश्वजितने. आणि मगाशी मी म्हणूनच उल्लेख केला होता, कालही उल्लेख केला होता की विजय पावलेबद्दल. हळूहळू हे खेळाडू वातावरणाशी जुळून घेतात आणि मग त्यांचा खरा पेस त्यांच्या गोलंदाजीमध्ये दिसतो. काल विजय पावलेने दाखवला, आज इथे विश्वजित दाखवतोय. सध्या तुम्ही स्क्रीनवर अनेक मान्यवर पाहताय. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत या TDPL मध्ये, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 40 झाल्यात. 3 ओव्हरमध्ये आता 28 करायचे आहेत. खेळ थोडासा थांबलाय. पंचांची थोडीशी चर्चा होते खेळाडूंबद्दल आणि त्यानंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. परंतु नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. नेक्स्ट मॅच मध्ये अनेक मोठे तारे सितारे आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. करण अंबालाचा खेळ पाहायला विसरू नका. नेक्स्ट मॅच मध्ये दिनू कांबळे देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. सुलतान सारखा खेळाडू इन ऍक्शन असलेलच. साई शेलार, अर्नॉल्ड ऑफ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट, त्याचाही खेळ पाहायला विसरू नका. प्रथमेश स्वतः टॉस साठी आला होता. दुसऱ्या बाजूला सूरज फौजदार सारखा खेळाडू आहे ज्याने गावदेवी खार्डी या टीमची आख्यायिका मागच्या हंगामामध्ये खूप चांगली लिहिली. त्याच्यामुळे त्याही खेळाडूंचा खेळ पाहिला नेक्स्ट मॅच मध्ये विसरू नका. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपली प्लेइंग 11 लिस्ट आता अपडेट करून घ्या. यानंतर खेळणारे दोन्ही टीमचे कॅप्टन आपली लिस्ट अपडेट करून घ्या. त्याच्यासाठी वेळ थोडासा लागतो. त्याच्या अगोदर येऊन आपली लिस्ट अपडेट करून घ्या इम्पॅक्ट प्लेअरसह. नक्कीच ज्या प्रकारे या खेळाडूंचा तुम्ही उल्लेख केला, मुकेश गायकर सुद्धा आहेत पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये. मानिवली बरोबर दिग्गज खेळाडू पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकात 40 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज येणाऱ्या 3 षटकांसाठी. धन्यवाद नितीनजी. 40 धावा झाल्यात. 28 करायचे आहेत. मॅच आता रंगात आली आहे. गोलंदाजी आहे या टीमकडे. गोलंदाजीसाठी करण. करण पाटील एक चांगला स्पिनर आहे. भिवंडी परिसरालाच बिलॉंग करतो. एक चांगला गोलंदाज आहे. गाजवलाय मागचा जो हंगाम होता करणने. एक सिंगल इथे मिळेल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 41. हे बॅटल आता चांगलं रंगेल. हे जे षटक आहे हे खूप महत्वाचं आहे. गणेश डिंगोरेला इथे चांगला खेळ करावा लागेल. करण अंबाला इन ऍक्शन असेल नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला विसरू नका. तो आलाय आणि तो खेळताना दिसेल. दुसऱ्या टीम मध्ये देखील
तगडे स्टार खेळाडू आहेत. दिनू सुलतान सारखे खेळाडू, साई शेलार सारखा खेळाडू नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. चर्चा त्याही खेळाडूंची होते. प्रथमेश मात्रे जर आला असेल तो देखील इन ऍक्शन असू शकतो नेक्स्ट मॅच मध्ये, त्याच्यामुळे चर्चा होईल नेक्स्ट मॅचची. बन्नाट फॉर्म मध्ये प्रथमेश देखील. तर 41 धावा झाल्यात 41. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसरा बॉल वाईड बॉल घोषित केलाय पंचांनी आणि आता मला वाटतंय DRS टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. प्रथमेश ठाकरे देखील नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असेल त्याच टीम मध्ये. नक्कीच महेश ठाकरे यांचे आगमन झाले. ठाकूरपाड्याचे एक चांगले क्रिकेटर आणि नेहमीच कल्याण ग्रामीण मध्ये नक्कीच त्यांचं खूप भरपूर सारं प्रेम राहिलेलं आहे. महेश दादा ठाकरे यांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये. चेक केलं जाते ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू होता बघायचंय तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय. वाईड बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे. एक रिव्ह्यू आता बॉलिंग करणाऱ्या टीमने देखील गमावलाय. वाईड बॉलचा इशारा टीव्ही अंपायर कडून ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं आणि हा सध्या आपण पाहतोय डगआउट, जिथे धावा चेस करण्यासाठी उतरलेला संघ मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबीळ. डगआउट मध्ये सध्या शांतता आहे. त्यांना माहिती आहे दोन्ही ओपनर खूप चांगला खेळ करतायत. 68 लक्षाचा पाठलाग करायचा आहे. करणचा हा बॉल चांगलाच फिरलाय. हीच खासियत आहे गोलंदाजाची. मी मगाशीच उल्लेख केला होता गणेश डिंगोरेसाठी हे षटक आणि समोर करण असताना खूप महत्वाचं ठरेल. एक चांगला फिरकीपटू भिवंडीला लाभलेला. त्याची शैली वेगळी आहे. लेदर क्रिकेट चांगला खेळतो. मध्यंतरी थोडासा दूर राहिला परंतु परत एक वेळा तो आलाय. तो चांगली गोलंदाजी करतोय. चर्चा असते या खेळाडूची ज्यावेळेला गोलंदाजीसाठी येतो करण पाटील. परत एक वेळा बॉल फिरवत असताना परंतु यावेळेला अंपायरचा निर्णय येतोय हा वाईड बॉल असेल आणि परत एक वेळा चॅलेंज. DRS चा वापर. एक रिव्ह्यू गमावलाय, एक शिल्लक आहे, त्याचा देखील वापर केला आता बॉलिंग करणाऱ्या टीमने. करण पाटीलला तुम्ही पाहताय लेदर बॉल क्रिकेटर आहेत. सातत्याने ज्या प्रकारे उल्लेख केला प्रथमेश पाटील सोबत सुद्धा ते लेदर बॉल क्रिकेट खेळतात. आमच्या इकडचे प्रथमेश पाटील जे संदर्भ आहेत त्यांच्यासोबत सुद्धा सातत्याने लेदर बॉल क्रिकेट खेळत असतात आणि इथे मात्र पंचांना चॅलेंज केलंय. आणि बघायचे ठाणा जिल्हा प्रीमियर लीग 2024 आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिलीच मॅच 67-68 पाठलाग करत असताना आपण पाहतोय मौलिक 11. परफेक्ट डिसिजन बाय टीव्ही अंपायर. फेअर बॉल आहे कारण बॅटर थोडासा शफल झाला हे पाहिलं टीव्ही अंपायरने. हीच चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आम्ही करतच होतो. परंतु शेवटी अंपायरचा निर्णय खूप महत्वाचा असतो. जरी कॉमेंटेटर किती कसा ताणून ओरडले किंवा चर्चा केली, शेवटी टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आली होती आणि ऑनफिल्ड अंपायरने त्यानंतर रिव्हर्स केला हा डिसिजन. म्हणजे एक रिव्ह्यू आता शिल्लक आहे. रिव्ह्यू रिटेन, बॉल डॉट असेल. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी करण पाटीलची. हो, करणने पहिलेच ओळखलं गणेश डिंगोरेचा पवित्रा काय, कुठे त्याला मारायचं आहे आणि त्याचमुळे तो थोडासा थांबलाय. हे चांगलं बॅटल रंगेल. हे आणखीन बॅटल बॉल आणि बॅट मधलं ज्या पद्धतीने हा सामना पुढे चाललाय. 68 धावा करायचे आहेत. हो, परत एक वेळा बॉल मध्ये चांगला टर्न प्राप्त केलाय. उंची देखील मिळाली. डीप मध्ये थर्डमॅन ठेवलाय. वाईडिश बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या दरम्यान तोपर्यंत एक धाव मिळते गणेश डिंगोरेला. टीमची धावसंख्या पुढे जाते. चांगलं षटक आतापर्यंत करणचं. 14 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. नक्कीच मॅच क्लोज जाईल. कदाचित ही मॅच शेवटच्या षटकामध्ये जाऊ शकते कुणाल सर. कारण गोलंदाजी आता मात्र करण ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत, चांगली गोलंदाजी करतायत आणि हे सर्वच खेळाडू बघा. वॅरेटचा प्रथमेश ठाकरेला तुम्हाला पाहायला मिळतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. कमबॅक केलाय गोलंदाजाने या षटकामध्ये. 14 बॉल 25. बॅकफुटला जात असताना चांगलाच पंच केलाय. बॉलला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार. ओमिकेने ज्या प्रकारे पहिल्याच ज्यावेळी मॅच सुरू झाली तेव्हाच कुणाल सरांनी उल्लेख केला की अर्धशतकांचा राजा काय आहे मी. ज्या प्रकारे तो बॅटिंग करतो या मॅच मध्ये, पॉइंट, कव्हर, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, सर्व दिशेने बॅटिंग करतोय. खरं चॅलेंज असेल आता करणच्या समोर. कारण बॅकफुटला जाऊन खूप चांगला कट शॉट, आर्म बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न त्याचा होता. त्याच्यामध्ये यश आलेलं नाहीये.
परत एक वेळा वेगाने टाकलाय बॉल हवेत आहे, डीप मधून फिल्डर येईल बॉल पर्यंत, तोपर्यंत एक धाव तर मिळते. एका धावेने हे षटक आता समाप्तीच्या मार्गावर आहे. म्हणजेच आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये 20 धावा करायचे आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबीळची धावसंख्या 48 बिनबाद आणि आता 12 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. वड मॅच. नक्कीच मॅच बॅलन्स आहे. 10.00च्या सरासरीने बॅटिंग करायची आता मात्र आणि सलामी जोडी महत्वाची. सेट बॅट्समन दोन्ही मैदानाच्या आतमध्ये ही जमेची बाजू आहे ती मौलिक 11 मेगा वाघबीळ टीमसाठी, कारण की 28 वरती बॅटिंग करतोय गणेश. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ओमी केनीला तुम्ही पाहता 10 चेंडूचा खेळ त्यांनी केलाय, 17 वरती तो बॅटिंग करतोय. पुढची मॅच रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. छोटीशी टीम मीटिंग इथे बोलवण्यात आलेली आहे. सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान या टीमच्या माध्यमातून, कारण की 12 चेंडू आणि 20 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. प्रथमेश ठाकरे मॅन फ्रॉम वॅरेट भिवंडी आपण पाहतोय पुढच्या मॅचमध्ये, त्यालाही तुम्ही बघू शकाल. काली शिवन्या कप जबलपूर येथेही त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती. कुणाल सर 12 चेंडूमध्ये 39 धावांची इनिंग त्यांनी साकारली होती. तोही पुढच्या मॅचमध्ये आपल्याला इनॅक्शनमध्ये दिसणार आहे. हे सर्व खेळाडू खूप प्रवास करून क्रिकेट खेळतच असतात, फिटनेस राखत असतात आणि 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न एखाद्या संघ मालकासाठी करतच असतात आणि त्याचमुळे चर्चेमध्ये असतात. गणेश डिंगोरेची बॅटिंग पाहूया. त्याची एक झलक सध्या GTCच्या वाहिनीवर. चांगलीच बॅटिंग सुरुवातीपासून त्याने केली. खास करून हा पहिला चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि त्याच्या पुढच्याच बॉलवर त्याने षटकार मारला होता. इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक दे घुमाके स्क्वेअर लेगला उडवलेला हा फटका विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध. आणि त्यानंतर जसा लेफ्ट आर्म सीमर त्याच्या विरुद्ध आला, सावधचा किरण त्याच्या विरुद्ध देखील कट शॉट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि त्याला पुढे बॉल ज्यावेळेला टाकले 3 चौकार त्याने वसूल केले. एक ऑन ड्राईव्ह, त्यानंतर एक कव्हर्सला ऑफ ड्राईव्ह देखील त्याने मारला. हा समोर मारलेला ऑफ ड्राईव्ह, चांगले फटके त्याच्या बॅटमधून आले होते. तारिफ सय्यद यांचं देखील इथे आगमन झालंय. 70-70 स्पोर्ट्सचे प्रवर्तक करण अंबालाच्या बरोबरीने त्यांचंही स्वागत. ओ हेलिकॉप्टर स्ट्रोक, डीप मध्ये फिल्डर आहे आणि त्याने प्रयत्नच केलेला नाहीये. विश्वजित ठाकूरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. आणि करण अंबाला त्यांच्या बरोबरीने आहेत. तर 11 बॉलमध्ये आता 14 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवर षटकार. दुसरा बॉल हवेत आहे. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने वाटचाल करतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. किलर मिलर, डेव्हिड मिलर ऑफ नवी मुंबई ठोकतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. ओमी प्रकाश केनी जबरदस्त बॅटिंग करतो ओमी केनी बघा. तारिक सय्यद सरांचं आगमन झालंय. त्यांनी विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 70-70 स्पोर्टचे सर्व तारिफ सरांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. काय बॅटिंग करतोय कुणाल सर, बॅक टू बॅक 2 षटकार. मात्र कुणाल सर पहिला षटकार ज्यावेळी मारला असं वाटलं की झेल होईल की काय. ऑन साइडला पुन्हा एकदा बॅट फिरली आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. एक धाव इथे मिळेल. झेल होईल की काय तो प्रयत्नच केला नाही तर तो कसा होईल. आता 9 बॉलमध्ये 7 धावा करायच्या आहेत. 61 धावा बिनबाद. सर्वात मोठी पार्टनरशिप असेल या हंगामातली TDPLची, कारण काल विकेट गमवत होते संघ. एवढी मोठी पार्टनरशिप झाली नव्हती. 27 बॉलमध्ये 61 धावांची पार्टनरशिप. त्याच्यामध्ये योगदान 28 धावांचं होतं गणेशचं आणि दुसऱ्या बाजूला 30 धावांचं योगदान आहे ओमी केनीचं. 61 धावांची भागीदारी. 9 बॉलमध्ये 7 धावा करायच्या आहेत. राऊंड विकेट. टर्न चांगला प्राप्त केला. हलक्या हाताने टॅप केला. कट करत असताना सिंगल इथे प्राप्त केली आहे गणेश डिंगोरेने. गणेश डिंगोरेला माहिती आहे लेफ्ट आर्म सीमरचा वापर होतोय. स्ट्रायकिंग एंडला जास्त ओमी केनीला असायला पाहिजे आणि ते त्याने ओळखलं. लगेच स्ट्राईक दिली ओमीला. नक्कीच स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे, की दोन्ही फलंदाजांचा तालमेल खूप चांगला दिसतोय. सलामीला आलेत. 65 धावांची भागीदारी त्यांनी आतापर्यंत रचली. 68 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही बघा मेगा गोंदी यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. संघ मालक आहेत मौलिक 11 वाघबिल या टीमचे. चांगला चेंडू होता. डॉट बॉलची इथेही समाप्ती होईल. शेवटचा बॉल आता शिल्लक या ओव्हरचा. 7 बॉल 6 धावांची आवश्यकता. ऑलमोस्ट रन बॉलचं इक्वेशन आलंय. सोप्पा केलाय सामना दोन्ही सलामी वीरांनी. एक बॉल त्याचाही जास्त आपल्याला पाहायला मिळतोय जशी ही लढत आतापर्यंत रंगली आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता पहिल्या मॅच मध्ये. नक्कीच कमबॅक करावा लागेल. अपील होती, स्ट्रॉंग अपील, आणि इथे पंचांनी ती उचलून धरलेली आहे. पंचांनी सांगितलंय की पायचीच्या स्वरूपामध्ये ओमी केनी आउट असेल.
आणि आता दोन्ही पंच एकमेकांची चर्चा करतील आणि त्यानंतर तो निर्णय येईल. नॉट आउटचा निर्णय इथे टीव्ही अंपायर कडून नाही तर ऑन फील्ड अंपायर जे होते त्यांनीच कळवलंय की बॅटला लागला होता हा बॉल आणि त्याच्यानंतर पायावर, त्याच्यामुळे हा निर्णय कुठेतरी रिव्हर्स केलाय ऑन फील्ड अंपायर अझीम अब्दुल्ला यांनी आणि त्याचमुळे इथे हे षटक संपलंय. समाप्तीची घोषणा आणि आता बॉल शिल्लक असतील 6 बॉलमध्ये 5 करायचे आहेत. नक्कीच खूप चांगला ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतो. जीटीसी क्रिएटिव्ह विथ क्वालिटी आणि क्रिएटिव्हचा बिग बॉस म्हणून जीटीसीला ओळखलं जातं. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. फिल्डिंग लगेच लावायची आहे प्लीज. सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान फिल्डिंग लगेच लावायची आहे प्लीज. थोडीशी घाई करा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे. जे 2 षटकार आले इथे आपण पाहिलं तर विश्वजितने प्रयत्नही केला नाही. ज्यावेळी पहिला षटकार आला होता ओमी केनीचा. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग 2024 चौथं पर्व तुम्ही पाहतात आणि स्पर्धेचा दुसरा दिवस पाहतायत. चला सामना सुरू करायचा आहे प्लीज. कुणी पंचांशी चर्चा करू नका प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही पंचांनी चर्चा केल्यानंतर डिसिजन दिलेले. चला मॅच सुरू करायची आहे. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान फिल्डिंग लावून घ्या प्लीज. रेवान सर सुद्धा येत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 धावा इथे करायचे. थोडीशी चर्चा करतायत. मतलब फिल्डिंग लावायची. जास्त चर्चा नकोय प्लीज. की आपण डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळतोय. काही बंधनं असतात त्यामुळे वेळेत सामने संपन्न होणं गरजेचं आहे. त्यामुळे महत्वाची सूचना आहे प्लीज फिल्डिंग लवकर लावायची. कुणाचं 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गणेश वैयक्तिक 29 वरती बॅटिंग करतोय. त्याने 15 बॉलचा खेळ केलाय. दुसऱ्या बाजूला ओमी केनीने 15 चेंडूचा खेळ केलाय. तो 31 वरती बॅटिंग करतोय. आणि आता 6 चेंडूमध्ये फक्त 5 धावा या मॅच मध्ये करायचे आणि बघा शेवटचे षटक कोण घेऊन येतोय. तर 6 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता आता असेल. त्याचं कारण आहे कारण ऑनफील्ड अंपायरने पहिले आऊट दिलं होतं, त्याच्यामुळे ती रन इथे दिली जाणार नाहीत. बॉल तिथेच डेड बॉल होऊन गेला आणि त्यानंतर दोन्ही अंपायरने चर्चा केली. रिवाइज झाला तो डिसिजन, रिव्हर्स झाला तो डिसिजन आणि त्याचमुळे ती रन इथे मिळणार नाही आणि आता सामन्याला सुरुवात होईल. 6 बॉलमध्ये 6 धावा करायचे आहेत. नक्कीच 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज राज जैन सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 धावा करायचे आहेत. इंटरनॅशनल 2 वेळा हा कारनामा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने केलेला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 6 चेंडू 6 धावांची गरज असताना धावा दिल्या नव्हत्या. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा कुणाल सर आपण बऱ्याच वेळा हे चित्र पाहिलेलं. मात्र 2 सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 6 धावा. मजा येईल या मॅच मध्ये. पहिले 2 बॉल खूप महत्वाचे असतील. गणेश डिंगोरे समोर आहे. पहिलाच बॉल टॅप केलाय. बॅकफुटला जात असताना डीप मधून फिल्डर येईल. 1 धाव इथे कंप्लीट होईल आणि आता 5 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता असेल. या मॅच मध्ये समोर असेल ओमी केनी. नक्कीच ओमी केनी खूप चांगली बॅटिंग करतो. दोन्ही फलंदाजाचा विचार केला दोन्ही फलंदाज 30-30 वरती बॅटिंग करतायत. राज जैन आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि मॅच जर टाय झाली कुणाल सर तर सुपर ओव्हर. काल याच्याविषयी भरपूर चर्चा झाली. लास्ट मॅच मध्ये तो सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल का, हा सामना आता सुपर ओव्हर मध्ये जाईल का, हा प्रश्न आहे. दुसऱ्या दिवसातला खेळ, फर्स्ट मॅच. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीमच्या प्लेइंग 11 लिस्ट अपडेट झालेल्या आहेत. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. आणि टॉस जिंकून गोलंदाजी निवडली आहे पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राने. कर्णधाराने सूरजने लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. ओ बॅकफुटला जात असताना खूप चांगला पंच केला. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा ऍड होतील आणि आता समीकरण असं आहे 4 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता टीम मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबेला. नक्कीच चेंडू शिल्लक आहे. 4 धावा करायचे. 3-2 सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत. राजेंद्रला कमबॅक करायचं. 1-2 चेंडू डॉट आले तर या मॅच मध्ये कुणाला सर मजा येईल पुन्हा. 16 बॉल आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी खेळलेले आहेत आणि दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप. 200चा स्ट्राईक रेट ओमी केनीचा 32 धावा त्याने केल्यात. गणेशने केल्यात 30. 4 बॉल मध्ये 3 धावा करायचे आहेत. ओ यावेळेला मॅच फिनिश करणारा फटका नक्की ठरू शकेल. हेलिकॉप्टर स्ट्रोक
बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमी प्रकाश केनीने सामना संपवला आणि दोन्ही खेळाडू इथे नाबाद आता डगआउट मध्ये जातील आणि हा सामना पहिला सामना दुसऱ्या दिवसातला मौलिक मेगा स्पोर्ट्स वाघबीने जिंकलेला आहे. धावा चेस करत असताना हे पहिल्यांदा घडलंय या ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये. या 6व्या सामन्यामध्ये रन चेस झालेत आणि शेवट केला गोड. ओमी प्रकाश केनीने सामना जिंकून दिलाय. मौलिक मेगा स्पोर्ट्स वाघबीला अभिनंदन. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक 10 विकेटने मॅच जिंकली. मौलिक 11 मेगा स्पोर्ट वाघबील या टीमने अभिनंदन. मेघादादा गोंदी संघ मालक प्रथमेश सुर्वे यांचाही सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जाणार आहे. कुणाल सर मला तो मॅच सुद्धा घोषित करतील.